वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाने आपल्या विधवा आईला आपल्यासोबत शहरात नेले, एका मंदिरात नेले आणि तिथल्या पायऱ्यांवर आपल्या आईला बसवले. प्यायला पाणी आणतो सांगून तो तिथून निघून गेला. म्हातारी आई उपाशी तहानलेली आपल्या मुलाची वाट पाहू लागली आणि मुलगा म्हाताऱ्या आईला सोडून घरी पोहोचला. परंतु घरी जाऊन जसा दरवाजा उघडला तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. कारण यशोदाताई आज खूप खुश होत्या, कारण एका वर्षानंतर त्यांचा मुलगा आणि सून त्यांना भेटायला गावाला आले होते. किंवा हे म्हणा की मोहनरावांच्या मृत्यूनंतर ते पहिल्यांदा गावाला आले होते. गेल्या वर्षी कोणत्या तरी गंभीर आजाराने मोहनरावांचा मृत्यू झाला होता आणि यशोदाताई एकट्या पडल्या होत्या. तसं तर त्यांना एक मुलगी सुद्धा होती, जिचे लग्न त्यांनी मोठ्या धुमधडाक्यात केलं होतं, परंतु तिचाही स्वतःचा संसार होता. त्यामुळे यशोदाताईंना आपल्या मुलीला कोमलला त्रास द्यायचा नव्हता. तरीही कोमल महिन्यातून एकदा वेळ काढून आपल्या आईला भेटायला येत असायची. परंतु तिच्या संसारात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून यशोदाताई तिला समजावायच्या की माझा जास्त विचार करत जाऊ नकोस, स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे. परंतु कोमल आपल्या आईला म्हणायची, आई, मला मान्य आहे की लग्नानंतर मुलीचे सासर तिची पहिली जबाबदारी आहे, पण आई, मी दादा आणि बहिणीच्या भरोश्यावर तुला सोडू शकत नाही. त्या दोघांना जर तुझी एवढी काळजी असती तर बाबाच्या मृत्यूनंतर तुला असे एकटीला सोडून गेले नसते. आणि तेच नाही तर सगळे नातेवाईक हेच म्हणतात की किती नीच मुलगा आहे, एकुलता एक मुलगा आहे, तरीही त्याला लाज नाही की बाप गेल्यानंतर आपल्या आईला पलटून सुद्धा त्याने पाहिले नाही. परंतु जसा यशोदाताईंनी आपल्या मुलाचा आणि सुनेचा चेहरा पाहिला, त्या सगळ्या गोष्टी विसरल्या. फक्त त्यांना एवढंच लक्षात राहिलं की उशिरा का होईना माझा मुलगा मला घेऊन जाण्यासाठी तयार झाला. आणि जेव्हा त्यांचा मुलगा म्हणजे निखिल गावात फिरायला बाहेर निघाला होता तेव्हा त्यालाही ऐकायला मिळाले. निखिल जेव्हा आपल्या मित्रांना भेटला तेव्हा मित्र म्हणाले की किती मतलबी आहेस रे तू, तुझ्या आईला तुझ्याशिवाय आहे तरी कोण, आणि तू आहे की आईला एकटे इथं गावाला सोडून तू शहरात बायकोसोबत मजा करत आहेस. तो गावामध्ये जिथे जिथे गेला तिथे तिथे हे टोमणे त्याला ऐकायला लागले. आणि कुणी चुकीचं तर म्हटलं नव्हतं ना, बरोबरच होतं. परंतु सत्य एवढं वाईट होतं की निखिल सहन करू शकत नव्हता. खरं तर त्याला घरावर लोन घ्यायचे होते जे आईच्या नावावर होते. त्यामुळे तो गावाला आईजवळ आला होता, फक्त आणि फक्त आपल्या फायद्यासाठी. आणि जेव्हा त्याने आपल्याबद्दल हे सगळं ऐकलं तेव्हा तो रागात आणि द्वेषामध्ये येऊन त्याने काहीतरी विचार केला आणि घरी येऊन आपल्या बायकोला म्हटला, मालती, आपण दोघेही आज संध्याकाळी शहरात परत जाऊया. तू तुझं सामान पॅक करून घे. आणि नंतर आपल्या आईजवळ गेला आणि म्हणाला, आई, तू सुद्धा आमच्यासोबत आज संध्याकाळी शहरात चल. इथे गावाला एकटी कशी राहशील. हे ऐकताच यशोदाताईंना खूप आनंद झाला होता. त्या खूप आनंदात आपले कपडे बॅगमध्ये भरायला लागल्या. सुनेने सुद्धा आपल्या सासूबाईंची बॅग भरायला मदत केली. संध्याकाळी मुलगा आणि सून दोघेही आपल्या आईला घेऊन शहरात निघायला लागले. निघताना यशोदाताईंनी आपल्या शेजाऱ्यांचा निरोप घेतला. यशोदाताई एका शेजारच्या महिलेला म्हणाल्या, बघितलं का बाई, मी म्हणाले होते ना की माझा निखिल तसा नाहीये, तो मला कधी ना कधी नक्कीच घेऊन जाणार. आणि बघ, आज मी माझ्या मुला आणि सुनेसोबत जात आहे. आता मला सुद्धा काही त्रास होणार नाही आणि माझ्यामुळे माझ्या मुलीला कोमलला सुद्धा काही त्रास होणार नाही. ती सुद्धा आता सुखाने तिच्या घरी राहू शकते. चल बाई, आता निघते मी. एवढं बोलून यशोदाताई आपला मुलगा आणि सुनेसोबत शहरात निघून गेल्या. प्रवास खूप लांब होता, त्यामुळे निखिलने रस्त्यात एका ढाब्यावर गाडी थांबवली आणि म्हणाला, आई, तू जेवून घे, तू घरी सुद्धा काहीच खाल्लं नाही. आणि तसं पण आपल्याला घरून निघून खूप वेळ झाला आहे, आता तरी तुला भूक लागली असेल. आपल्यावर आपल्या मुलाचे असे प्रेम बघून यशोदाताईंना गलबलून आले होते. त्या म्हणाल्या, नाही बाळा, मी तुझ्यासोबतच जेवून घेईल. माझी मुलं उपाशी बसली आहे आणि मी जेवण करू. नाही बाळा, तुम्ही दोघेही चला, आपण सगळे मिळून जेवण करूया, नाहीतर मला सुद्धा भूक नाही. मी सुद्धा घरी जाऊनच काहीतरी खाईल. निखिलने खूप प्रयत्न केला की यशोदाताईंनी जेवण करण्यासाठी गाडीतून खाली उतरावे, परंतु त्या आपल्या मुलाच्या प्रेमापायी कुठेच गेल्या नाही. आणि निखिलला सुद्धा जावं लागलं, कारण निखिलला आपलं काम करून घ्यायचं होतं. तो खूप शांतपणे गाडीतून उतरला आणि आपल्या आईसोबत जेवण करायला गेला. आणि सोबत त्याची पत्नी सुद्धा होती. तिघांनीही तिथे जेवण केलं आणि तिथून निघाली. रात्री खूप उशिरा तिघेही घरी पोहोचले होते, त्यामुळे घरी जाऊन ते तसेच झोपले. सकाळी उठले तेव्हा सुनबाईने यशोदाताईंना खूप स्वादिष्ट नाश्ता बनवून दिला आणि खूप सेवा केली. आणि असे 2 आठवडे निघून गेले. यशोदाताई खूप खुश होत्या.
सुनबाई आपली खूप चांगली आहे आणि आपली खूप सेवा करते. 2 आठवड्यानंतरच निखिल आपल्या आईला म्हणू लागला, आई, आता तू इथे आमच्याजवळ राहतेस. गावाकडचं घर रिकामच आहे. मी असा विचार करतो की आपण गावाकडचं घर विकायचं का? मग त्या पैशाने मी इथे एक छोटासा बिझनेस स्टार्ट करेल. यशोदाताईंनी नकार दिला. मग विचार केला की आता जर आपल्याला आपल्या मुलाजवळ आणि सुनेजवळ तर राहायचं आहे, मग गावाकडच्या घराचं करायचं तरी काय? जिथे परिवार सोबत असतो तिथेच घरही बनतं. आणि हाच विचार कदाचित यशोदाताईंच्या जीवनातील खूप मोठी चूक ठरली. प्रॉपर्टी आपल्या मुलाच्या नावावर केल्यानंतर निखिल एके दिवशी सकाळी म्हणाला, आई, चल, तुला मी मंदिरात घेऊन जातो. तिकडे खूप छान मंदिर आहे. आज सोमवार सुद्धा आहे. महादेवाचं दर्शन घेऊ. निखिलचा उद्देश तर काही वेगळाच होता. त्याने आपल्या मनात काहीतरी वेगळाच प्लॅन तयार केला होता. परंतु यशोदाताईंना ते समजलं नाही. त्या बिचाऱ्या आनंदात आपल्या मुलासोबत मंदिरात निघून गेल्या. मंदिरात पोहोचल्यानंतर निखिल म्हणाला, आई, तू आतमध्ये जाऊन दर्शन कर. तोपर्यंत मी बाहेर जाऊन येतो. इथे जवळ माझं छोटंसं काम आहे. ते पूर्ण करून तुला मी परत घ्यायला येतो. यशोदाताई आतमध्ये मंदिरात गेल्या आणि जाऊन पूजापाठ करायला लागल्या. आणि निखिल आपल्या आईला सोडून तिथून निघून गेला. यशोदाताई पूजापाठ करायला लागल्या आणि त्यांना आता 1 तास होऊन गेला होता. परंतु पूजापाठ करता करता त्यांना माहीतच पडले नाही की त्या अजून 2 तास तिथे बसल्या होत्या. असेच बसल्या बसल्या त्यांना आता 3 तास होऊन गेले होते. परंतु त्यांना घ्यायला निखिल आला नाही. आता तर सूर्य डोक्यावर चढला होता आणि यशोदाताईंना खूप भूक लागली होती. त्या मंदिरातून बाहेर निघाल्या आणि तिथेच आसपास निखिलला शोधू लागल्या. त्या कितीतरी तास तिथेच बसून राहिल्या. परंतु जेव्हा दुपारचे 1 वाजले आणि निखिल त्यांना घ्यायला आला नाही, तेव्हा त्या खूपच काळजीत पडल्या होत्या. परंतु त्या करू तरी काय शकत होत्या? नाही त्यांना घरचा पत्ता माहीत होता, नाही मुलाने किंवा सुनेने त्यांना नंबर दिला होता. बिचारा जाणार तरी कुठे जाणार होत्या? अनोळखी शहर, अनोळखी माणसे, आणि वरून त्यांना ही सुद्धा गोष्ट त्रास देत होती की जर त्या इथून कुठून निघून गेल्या आणि मग निखिल त्यांना घ्यायला आला तर उगाच तो काळजीत पडेल. त्यामुळे त्या निखिलची वाट बघत पायऱ्यांवरच बसून राहिल्या. सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते की पिले नव्हते. बिचाऱ्या तशा पण नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्वतःवर लक्ष न दिल्यामुळे इतक्या कमजोर झाल्या होत्या. आणि वरून सकाळपासून काहीच न खाल्ल्यामुळे त्या तिथेच बेशुद्ध होऊन मंदिरांच्या पायऱ्यावरून घरंगळत खाली पडल्या. त्याच वेळेस एक महागातली काळी गाडी समोर येऊन थांबली. त्यातून एक तरुण मुलगा बाहेर निघाला आणि म्हणाला, अरे अरे काकू, तुम्हाला लागलं तर नाही ना? यशोदाताई तर बेशुद्ध झाल्या होत्या. जवळच्या लोकांनी त्यांच्या तोंडावर पाण्याचा शिडकाव केला तेव्हा त्यांचे डोळे उघडले. परंतु त्या खूपच घाबरल्या होत्या. शुद्ध येताच निखिल निखिल ओरडायला लागल्या. त्यांना आपल्या मुलाच्या घरचा पत्ता तर माहीत नव्हता, परंतु त्यांना त्या शहराचे नाव माहीत होते. जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा समोर एक मुलगा उभा होता जो खूपच काळजीत होता. यशोदाताई शुद्धीवर येताच तो म्हणाला, काकू, तुम्ही ते बेशुद्ध झाला होतात, त्यामुळे तुम्ही माझ्या गाडीपुढे येऊन पडला. परंतु या लोकांना वाटले की मी तुम्हाला गाडीने धक्का दिला आहे. आता तुम्हीच सांगा या लोकांना की हे चुकीचा विचार करत आहे. तेव्हा यशोदाताई म्हणाल्या, हो बाळा, मी बेशुद्ध झाले होते. यामध्ये तुझी काहीच चूक नाही. यशोदाताई जेव्हा हे म्हटल्या तेव्हा त्या मुलाला बरं वाटलं आणि बाकीचे लोकही तिथून निघून गेले. मग तो मुलगा म्हणाला, काकू, तुम्हाला अशक्तपणा आला आहे. कदाचित त्याच्यामुळे तुम्ही चक्कर येऊन खाली पडला. परंतु इतक्या कडक उन्हात तुम्ही इथे उभ्या का आहात? जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला तुमच्या घरी सोडू का? यशोदाताईंना तर एवढंच माहीत होतं की त्यांचा मुलगा कोणत्या शहरात राहतो. या व्यतिरिक्त जास्त काही त्यांना माहीत नव्हतं. यशोदाताई त्या मुलाला म्हटल्या, बाळा, मी माझ्या मुलासोबत सकाळी या मंदिरात आले होते, परंतु तो अजूनही परत आला नाही. तेव्हा तो मुलगा म्हणाला, मग तुम्ही मला घरचा ॲड्रेस सांगा, मी तुम्हाला सोडून येतो. यशोदाताई त्या मुलाला म्हटल्या, मला शहराच्या नावाव्यतिरिक्त अजून काहीच माहिती नाही. हे ऐकून तो मुलगा म्हटला, चला, काहीच हरकत नाही. तुम्ही अजून कधीपर्यंत तुमच्या मुलाची वाट बघत राहणार? तुम्ही माझ्यासोबत चला. आपण त्या शहरात पोचलो की मग घरचा पत्ता कसा शोधायचा तो विचार करू. माझा दादा पोलीसमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. तो लवकरच तुमच्या मुलाला शोधून काढेल. तो मुलगा यशोदाताईंना घेऊन निघून गेला. यशोदाताईंनी सांगितले होते की त्यांचा मुलगा एका मोठ्या कंपनीत नोकरी करतो. तो पुण्यासारख्या मोठ्या शहरात राहतो. तेव्हा तो मुलगा सुद्धा म्हणाला, मी सुद्धा पुण्यातच राहतो. माझा परिवार सुद्धा माझ्यासोबतच राहतो.
पुण्यात प्रवेश केल्यानंतर तो मुलगा विचारात पडला की आता काय करायचं. त्याने आपल्या दादाला फोन केला आणि सर्व काही परिस्थिती समजून सांगितली. त्याचा मोठा भाऊ लवकरच त्यांच्याजवळ आला आणि येऊन त्याने यशोदाताईंना पाहिले. मग विचारले की काकू, तुम्ही मंदिरात केव्हापासून बसला होता. तेव्हा यशोदाताईंनी सगळं काही सांगितलं की कसं सकाळी निखिल त्यांना मंदिरात घेऊन जाण्यासाठी हट्ट करत होता आणि त्या सकाळीच मंदिरात पोहोचल्या होत्या आणि आता तर संध्याकाळ झाली होती. त्यामुळे त्या या मुलासोबत आल्या होत्या कारण त्यांना वाटले होते की जर आपण शहरात पोचलो तर कसंही करून घरापर्यंत पोचू. कारण जो मुलगा आता आला होता त्याचं नाव सुधीर होतं. तो पोलीसमध्येच होता. त्यामुळे सुधीरला समजायला वेळ लागला नाही की निखिलने आपल्या आईपासून सुटका मिळवण्यासाठी त्यांना या मंदिरात सोडलं होतं. म्हणून सुधीर यशोदाताईंना म्हणाला, काकू, मला तर वाटत आहे की तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. इकडे या, अगोदर काहीतरी खाऊन घ्या, मग तुमच्या मुलाला आपण शोधून काढू. यशोदाताईंना तर खूपच जोराची भूक लागली होती, परंतु त्यांना अनोळखी मुलावर ओझं व्हायचं नव्हतं. म्हणून त्या म्हटल्या, नाही बाळा, एकदा माझा मुलगा भेटला की आरामात बसून मी खाऊन घेईल. तुम्ही दोघे खाऊन घ्या. ते दोघेही म्हटले, आम्ही तर जेवणारच आहोत काकू, आणि तुमचा मुलगा कुठे पळून जाणार आहे. जिथे कुठे असेल तिथून त्याला पकडून आणू. तुम्ही काळजी करू नका. आम्ही सुद्धा तुमच्या मुलांसारखेच आहेत. विचार करू नका, जेवण करून घ्या. या. त्यांनी यशोदाताईंना जेवण खाऊ घातले आणि मग आपल्या घरी घेऊन गेले. तेव्हा सुधीर म्हटला, काकू, रात्र खूप झाली आहे. मी उद्या तुम्हाला सकाळी तुमच्या मुलाजवळ सोडून येईल. आता तुम्ही आरामात इथेच झोपा. इकडे निखिल ऑफिसमधून घरी येऊन आनंदात टीव्ही बघत होता. तेव्हा त्याच्या पत्नीने विचारले की निखिल, आई कुठे आहेत. तुम्ही सकाळी त्यांना मंदिरात घेऊन गेला होतात, त्या सकाळपासून घरी आल्या नाहीत. तेव्हा निखिल म्हणाला, नाही आली तर येईल, आता कुठेतरी आसपास फिरायला गेली असेल. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, परंतु आई तर तुमच्यासोबतच गेल्या होत्या, मग तुम्ही त्यांना कुठे सोडून आलात. निखिल, मला सांगा. निखिल, तुम्हाला ऐकायला येत नाही का. निखिल जोरातच ओरडला, काय निखिल, निखिल, वेडी झाली आहेस का. आणि इतकी का मरत आहेस. ती माझी आई होती. मी हवं ते तिच्यासोबत करू शकतो. जिथे पाहिजे तिथे सोडू शकतो. तू तुझ्यावर लक्ष दे. येतंय का लक्षात. त्याची पत्नी म्हणाली, माझ्या तर आले लक्षात, पण कदाचित तुम्ही विसरला आहात की त्या तुमच्या आई आहेत, ज्यांना तुम्ही त्रास देण्यासाठी एका अनोळखी जागेवर सोडले आहे. एक लक्षात ठेवा, आपल्या कर्माची फळं या जन्मातच भोगावी लागतात आणि हे विसरू नका. पेराल तेच उगवेल आणि वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करून काहीच होणार नाही. निखिलची पत्नी एवढं बोलून खोलीत निघून गेली होती. तिकडे यशोदाताईबद्दल सुधीरने आपल्या घरात सगळ्यांना सांगितलं होतं. त्यांच्या घरात कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. यशोदाताई फक्त सकाळ होण्याची वाट बघत होत्या. दुसऱ्या दिवशी निखिल आपल्या कामावर निघून गेला, परंतु काल रात्री त्याच्या पत्नीच्या बोलण्याने त्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला होता. तेव्हाच त्याला आपल्या मुलाला कडेवर घेतलेली, जी स्वतः अपंग होती, कधी कधी आपली काठी सांभाळत होती तर कधी आपल्या कडेवरच्या मुलाला. हे सगळं बघून निखिलला आपलं बालपण आठवू लागलं. त्याला कधी लागलं तर त्याची आई किती काळजी घ्यायची. तो थोडा तरी आजारी पडला तर त्याची आई किती टेन्शनमध्ये यायची. तेव्हाच त्याची नजर रस्त्यावर फाटलेल्या चादरीवर झोपलेल्या महिलेवर गेली, जिच्या पायांना इतकं लागलं होतं की त्यातून रक्त निघत होतं. ती महिला दुखण्यामुळे कणत होती आणि आपली कूच बदलत होती. तेव्हाच निखिलला त्या महिलेत त्याची आई दिसली आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. आता त्याला आपण केलेल्या कृत्यावर खूप पश्चाताप होऊ लागला होता. निखिल आपल्या आईच्या प्रेमाला, लाडाला विसरला होता. ते सगळं त्याला आठवू लागलं. निखिल लगेचच शहराच्या बाहेर त्या मंदिरात पोहोचला, जिथे त्याने त्याच्या आईला सोडलं होतं. परंतु इथे दूर दूरपर्यंत त्याची आई दिसतच नव्हती. आसपासच्या लोकांना त्याने विचारले, आपली आई कशी दिसत होती ते सांगितलं. तेव्हाच तिथल्या हारवाल्याने सांगितलं की काल रात्री इथे पायऱ्यांवर खूप वेळ एक म्हातारी बसली होती. कितीतरी वेळ कुणाची तरी वाट पाहत होती, परंतु तिला कोणीच घ्यायला आलं नाही. मग ती बेशुद्ध होऊन एका मुलाच्या गाडीपुढे आली. हे ऐकताच जसं काय निखिलचा जीवच निघून गेला होता. तो विचार करू लागला की मी किती स्वार्थी आहे. ज्या आईने मला इतकं प्रेम देऊन, माझं लाड करून मला लहानचं मोठं केलं, मला इतकं शिकवलं, माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण केलं, त्या आईचं मी पोटसुद्धा भरू शकलो नाही. इतक्यात त्या हारवाल्याची बायको आली आणि म्हणाली की परंतु त्या आजी ठीक आहे. तो मुलगा त्यांना आपल्यासोबत घेऊन गेला आहे. त्या फक्त बेशुद्ध झाल्या होत्या.
हे ऐकून निखिलला थोडं बरं वाटलं होतं, परंतु तो काळजीत पडला की त्याची आई आता कुठे आहे. तो तिथून निघाला आणि आपल्या आईला शोधू लागला. इकडे सुधीरने नाश्ता करून यशोदाताईंकडून घराच्या आसपास कोणते वातावरण किंवा कोणती खून आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा यशोदाताईंनी सांगितले की बाळा, माझा मुलगा खूप मोठ्या बिल्डिंगमध्ये राहतो, जिथे 3 बिल्डिंग शेजारी आहेत आणि त्यांना तिरंगाचा रंग दिलेला आहे. आमच्या बिल्डिंगचा रंग सफेद आहे आणि आमच्या घराच्या बाल्कनीतून पाठीमागे एक मोठे हॉस्पिटल आहे. त्यावर मोठ्या अक्षरात GP आणि पुढे काय लिहिलं आहे ते वाचता नाही आलं बाळा. सुधीरने शहरातल्या सगळ्या मोठमोठ्या बिल्डिंगचे फोटो नेटवरून काढले आणि मग GP हॉस्पिटल सर्च केले, कारण यशोदाताईंचा मुलगा एका चांगल्या सोसायटीत राहत होता ज्याचे फोटो नेटवर पडले होते. बिल्डिंगचे कलर पाहून यशोदाताईंनी ओळखले, हा बाळा, माझा मुलगा याच बिल्डिंगमध्ये राहतो. आणि मग हॉस्पिटलचे फोटो दाखवून सुधीरनी कन्फर्म केले आणि यशोदाताईंना घेऊन त्यांच्या घरी सोडायला निघाला. बिल्डिंग तर मिळाली, परंतु कोणत्या मजल्यावर आहे, फ्लॅट नंबर कोणता आहे त्यांना काही कल्पना नव्हती. परंतु सुधीरने सिक्युरिटी गार्डला बोलावून निखिलच्या नावाने फ्लॅट नंबर माहीत करून घेतला आणि यशोदाताईंना घेऊन त्यांच्या घरी गेला. यशोदाताईच्या सुनेने दरवाजा उघडला तेव्हा यशोदाताईंना बघून ती त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली. आई, तुम्ही बरे आहात ना? काही त्रास तर झाला नाही ना? तेव्हा सुधीर तिला म्हणाला, बस झाला हा ड्रामा, बंद कर सगळं. हे सांग की तुझा नवरा कुठे आहे? यशोदाताई सुधीरकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या, बाळा, असं काय बोलतोय? तेव्हा सुधीर म्हणाला, बरोबर बोलतोय काकू, विचारा तुमच्या सुनबाईला. हिच्याच सांगण्यावरून तुमच्या मुलाने तुम्हाला सोडून दिलं असेल. यशोदाताईची सून शांत बसली, कारण तिला माहीत होतं की ही चुकी तिच्या नवऱ्याची आहे आणि वरून सुधीर त्याच्या पोलिसांच्या कपड्यात होता, त्यामुळे जास्त काही न बोलण्यातच तिने भलाई मानली होती. आणि इकडे निखिल वेड्यासारखा त्याच्या आईला शोधत होता. त्याचे मन भावनांनी भरले होते. तेव्हाच त्याला त्याच्या पत्नीचा फोन आला. ती म्हणाली, ऐका निखिल, तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या. तसे पण आज निखिल कामावर गेला नव्हता. तो घरी आला आणि घरी येताच त्याने पाहिले की दरवाजा त्याच्या आईने उघडला आहे. एका क्षणासाठी तर तो विश्वास ठेवू शकला नाही. मग रडत रडत आपल्या आईला मिठी मारली आणि माफी मागायला लागला. तेव्हा बाहेर येताना सुधीर म्हणाला, काय ड्रामा चालला आहे नवरा बायकोचा? वा रे वा. सुधीरने निखिलची कॉलर पकडली होती आणि म्हणाला, जर आज नंतर मला माहीत पडलं की आईसोबत असं काही केलं आहे जे त्यांच्यासाठी हानिकारक आहे, तेव्हा मी तुला सोडणार नाही. यशोदाताईंना तर काहीच समजत नव्हतं. त्या म्हणाल्या, सुधीर बाळा, तू हे काय करत आहेस? तेव्हा सुधीर म्हणाला, काकू, तुम्ही खूप भोळे आहात. तुमच्या मुलाने तुम्हाला मुद्दामहून इकडे मंदिरात सोडलं होतं. हे ऐकून यशोदाताईंना खूप मोठा धक्का बसला होता. त्या निखिलकडे पाहायला लागल्या. तेव्हा निखिल त्यांच्या पायावर पडला आणि जोरजोरात रडायला लागला. म्हणाला, आई, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी माझा स्वार्थ साधण्यासाठी आंधळा झालो होतो ग. मला तुझे रोकण टोकण खटकू लागलं होतं. तेव्हा सुधीर म्हणू लागला, रोकण टोकण खटकू लागलं होतं? हे त्यांना विचार ज्यांना रोखण्यासाठी कोणीच नाही आहे. तू जर रात्रीचा उशिरा आला तर कदाचित तुझी पत्नी जेवण बनवायला आळस करेल, परंतु तुझी आई तुला कधीच उपाशीपोटी झोपू देणार नाही. देवाने तुला हे जे अनमोल वरदान दिलं आहे ना, त्याची कदर कर. याची काहीच किंमत होऊ शकत नाही. हे जे आईचं प्रेम आपल्याला मिळत आहे ना, ते खूप अनमोल आहे, किमती आहे. जगात कितीतरी अशी मुलं आहेत जे दिवस रात्र तळपळत असतात, परंतु त्यांना आईवडिलांचं प्रेम मिळत नाही किंवा त्यांच्या नशिबातच नसतं. निखिलला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला होता. सुधीर यशोदाताईंना हे बोलून निघून गेला होता की काकू, आता मी येतो, कायमच येत राहील. जर कोणता त्रास होत असेल तर मला नक्की सांगा. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपले आईवडील आपल्या आयुष्यात किती मौल्यवान असतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आपले आई बाबा, सासू सासरे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. त्यांना आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा, कारण ते सतत आयुष्यभर आपल्यासाठी झटलेले असतात. फक्त आपलाच विचार करत असतात, परंतु ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. म्हणून शक्य होईल तेवढे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील याचा कायम प्रयत्न करा. नंतर पश्चाताप करून काहीच मिळत नाही, कारण प्रत्येक वेळेस सुधीर किंवा त्याचा भाऊ भेटेल असं होणार नाही. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला गुंफण या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळतील. धन्यवाद.